नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्र सरकारने मागच्या काळात बलात्कारासारख्या घृणित अपराधांना आळा घालण्यासाठी शक्ती विधेयक पारित केले होते आणि आता ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगाल सरकारने अपराजिता पश्चिम बंगाल गुन्हेगारी प्रतिबंध कायदा दुरुस्ती विधेयक 2024 मंजूर केले आहे। त्याही पूर्वी 2019 मध्ये पशुवैद्यक असलेल्या महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्याची घटना घडल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने दिशा विधेयक मंजूर केले होते। हे सगळेच कायदे कायद्याचा धाक निर्माण करणारे आहेत। या कायद्यांमधील शिक्षेचे प्रावधान बघता जाणीवपूर्वक असा अपराध करण्याचे धाडस कोणी करेल असे वाटत नाही, परंतु हे सगळेच कायदे तुर्तास तरी कागदावरच आहेत। आंध्र प्रदेश सरकारचा प्रस्तावित कायदा गेल्या 5 वर्षांपासून प्रलंबित आहे। महाराष्ट्राच्या शक्ती कायद्याचेही तेच हाल आहे। त्यामुळे पश्चिम बंगाल सरकारचा हा नवा कायदा तातडीने अंमलात येण्याची शक्यता कमीच दिसते आहे। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कायद्यासाठी खूप आग्रही आहेत। राज्यपालांनी किमान या विधेयकावर तरी तातडीने स्वाक्षरी करावी अशी विनंती त्यांनी केली आहे, परंतु इथे थोडा अधिकारांचा किचकट प्रश्न निर्माण होतो। अपराजिता विधेयकाचा मसुदा तयार करताना त्यात नव्याने मंजूर झालेल्या भारतीय न्याय संहिता कायदा 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा 2023 व लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्तावही आहे। या विधेयकाच्या अनुषंगाने राज्य सरकार केंद्रीय कायद्यांमध्ये बदल करू शकते का असा प्रश्न निर्माण झालाय। राज्यघटनेच्या अनुच्छेद 254(2) अंतर्गत राज्ये असा बदल करू शकतात, मात्र अशा कायद्यांना राष्ट्रपतींच्या संमतीची आवश्यकता असते। अनुच्छेद 254(2) राज्य विधानसभेला समवर्ती यादीतील एखाद्या विषयावर केंद्रीय कायद्याला विरोध करणारा कायदा संमत करण्याची देखील परवानगी देते, परंतु त्यासाठी राष्ट्रपतींची संमती आवश्यकच ठरते। शिवाय राष्ट्रपतींवर अशा कायद्याला संमती देण्याचे बंधन नसते। राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार कार्यवाही करत असतात। शिवाय दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अशा विधेयकांना संमती देण्यासाठी किंवा ते विधेयक फेटाळण्यासाठी राष्ट्रपतींना कोणत्याही कालमर्यादेचे बंधन नाही। आंध्र प्रदेशच्या दिशा, महाराष्ट्राच्या शक्ती कायद्याला अद्याप राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली नाही, त्यामुळे हा अपराजिता कायदा केव्हा अस्तित्वात येईल हे सांगता येत नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।